कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पदबंध नगर तेच रंगाथिले अंबर जेठ साहित्यवाणी सपूर उजाडाचे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथाला आरंभ करतात आणि अलंकार रूपी पोत असलेलं एक नागर पदबंधाचं वस्त्र गणेशाला समर्पित करतात. त्या अलंकाराचा विचार आपण करतो. अनेक अलंकार बघून झालेले, अनेक अलंकार अजूनही बघता येतील. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं हे सामान्य बोलणं नाही. त्याचा हेतू लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येतं की अबाल सुबोधे ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली, हे जर त्यांचं म्हणणं असेल तर हा ब्रह्मरस आबाल सुबोधांपर्यंत पोचवायचा असेल. आता आबाल सुबोध याचा आबाल म्हणजे सगळंच घ्या, लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत. याचा लक्षणेने अर्थ करायचा झाला तर अज्ञानापासून ते ज्ञानांपर्यंत या सगळ्यांपर्यंत जर हा ब्रह्मरस पोचवायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अलंकार शास्त्राचा जो विचार केला ते कशा करता केला तर अलंकाराने वस्तू किंवा सिद्धांत विधान हे चमत्कृती वाटत असतं आणि त्या चमत्कृतीतून मग त्याच्याकडची प्रवृत्ती वाढते. प्रवृत्तीला अभ्यास होतो, अभ्यासानं सिद्धांत कळतो. या सगळ्या करता अलंकाराचा विचार करणं आवश्यक आहे. त्याचा विचार आपण करून आलेलो. त्यामुळे अलंकार किती वापरले याला काही अर्थ नाही. आपण आतापर्यंत किती अलंकार सांगितले याची मोजदा ठेवायचं काही कारण नाही. ते ज्ञानोबर आहेत. काय काय मोजणार तिथलं, कसं मोजणार, काय मोजणार आणि किती मोजणार. आपल्याला जेवढे सुचतील, आपल्याला जेवढे सापडतील. अलंकार शास्त्राचा, साहित्य शास्त्राचा विचार करताना त्याच्यामध्ये जी लक्षणं सांगितली गेलेली आहेत, जी विद्वानमान्य लक्षणं आहेत, त्या लक्षणांमध्ये आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना बसवायचं नाही. हे आपण अनेक वेळेला बोलून आलेलो आहोत. हे लक्षात घ्या. त्या लक्षणांमध्ये आपल्याला बसवायचं नाही. पण ती जी लक्षणं आहेत ती लक्षणं विद्वानांनी केलेली असल्यामुळे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये पूर्वसुरींच्या बद्दल एक विशिष्ट आदर असल्यामुळे त्या लक्षणांचा विचार करून जगन्मान्य झालेली ती लक्षणं ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेल्या त्या दृष्टांताला किंवा त्या अलंकाराला कशा पद्धतीनं लागू पडतात एवढंच दाखवणं आपलं काम आहे. हे आपण बोलून आलो. त्यामुळे अनेक दृष्टांत आपण पाहिले. काल आपण 3 दृष्टांताचा विचार केला. एक दृष्टांत होता एक अलंकार होता दृष्टांत अलंकार. दुसरा अलंकार आपण पाहिला तो सम अलंकार आणि तिसरा अलंकार आपण पाहिला विनोक्ती अलंकार. या 3 अलंकाराचा आपण विचार करून आलो. 4थ्या अध्यायाचा प्रारंभ ज्ञानोबरायांनी केला, तो सम अलंकारातून केला. असा विचार काल आपण शेवटी केला. विनोक्तीचा विचार आपण त्या संबंधानं थोडासा पाहून आलो की विनोक्ती कशी असते. विनोक्ती या शब्दाचा अर्थ त्याच्या विना असं जे सांगितलं गेलेलं असतं ते. त्या दृष्टीने विचार केला तर माझी हे भक्ती वेळ जळते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन. मनुष्य म्हणून जन्माला आला आणि त्यांनी जर भक्ती केली नाही तर त्याच्या मनुष्यत्वाला अर्थ राहणार नाही. म्हणून नाथ महाराजांचं जास्त स्पष्ट विधान सांगायचं झालं तर नाथ महाराज म्हणतात भक्तिवीण पशु कशासी वाढला सटविने नेला नाही तैसा.
हे जे हरिपाठामध्ये नाथ महाराज बोलून दाखवतात त्याच्यामध्ये भक्ती वीण जे आहे त्याला नाथ महाराजांनी पशु म्हटलं. भक्ती वीण ज्ञान. आता तुकोबारायांनी सुद्धा ते तसंच पद्धतीचं विधान केलं की तशाच पद्धतीचं विधान तुकाराम महाराजांनी केलं. काही नित्य नेमा वीण, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ, वगैरे वगैरे ही सगळी विधानं आपल्याला पाहतात. विचार नाही नर खर तो कैसा, पाठी वाहे ज्ञान भार लगड जैसा. ही जी सगळी विधानं तुकोबारायांची ज्ञानोबारायांची आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अगदीच दगडच ठरवलं. जळो ते जियाले पण आता पृथ्वीवरही पाषाण नसते काय. पृथ्वीवर पाषाण नाहीत का, पृथ्वीवर दगड नाहीत का, मग भक्ती न करणारा त्या दगडापैकी एक आहे. जे दगड पृथ्वीवर आहेत त्या पाषाणांमधला एक पाषाण असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जळोते जियाले पण कशा विना म्हणजे त्यांनी व्यसन नाही केलं तर जळोते जियाले पण. अजून तंबाखू खाल्ली नाही जळोते जियाले पण. अजून जुगार खेळला नाही तुम्ही जळोते, अशा अर्थाने नाही ना म्हणलेलं. माझी भक्ती वेळ हे भगवान मुखातून ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. भक्ती शिवाय जर मनुष्य असेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. विनोक्ती अलंकार आहे, आपण काल बोलून आलो. आता आणखीन एक दोन अलंकाराचा विचार आपल्याला आजच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे मर्यादित वेळेमध्ये. एक दोन अलंकार मी शेवटाकडे येत चाललोय. अजून एक अलंकार आपल्याला विचारात घेता येतो, तो अलंकार आहे परिसंख्या अलंकार. आता हा जो परिसंख्या अलंकार आहे, आपण मागे बोललो होतो की परिसंख्या अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. परिसंख्या अलंकार काय आहे याचा विचार करा. परिसंख्या याचा विचार करत असताना आपल्याला मीमांसेतला परिसंख्या नावाचा विधी आठवतो. परिसंख्या हा विधी आठवतो. आपल्याकडे मीमांसेमध्ये विचार करत असताना, विधीचा विचार करत असताना, विधी म्हणजे आज्ञा. विधी शब्दाचा सरळ अर्थ आहे आज्ञा. वेदांनी सांगितलेल्या किंवा शास्त्रांनी सांगितलेल्या विधींचा, आज्ञेचा विचार करत असताना त्या विधीमध्ये काही प्रकार आपल्याला केलेले दिसतात. मीमांसेमध्ये त्याचा विचार आहे. पूर्वमीमांसेने विशेषत्वाने त्याचा विचार केला. 3 प्रकारचे विधी त्याच्यामध्ये दिसून येतात. एक अपूर्व विधी असतो, दुसरा नियम विधी असतो आणि तिसरा परिसंख्या विधी असतो. आता हा अपूर्व विधी काय आहे, नियम विधी काय आहे आणि परिसंख्या विधी काय आहे, याच्यामध्ये अपूर्व आणि नियम या 2 विधींबद्दल मला फार बोलायचं नाही. कारण साहित्य शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की या परिसंख्या विधीमध्ये नियम विधी आणि परिसंख्या विधी हे दोन्ही एकत्रित आलेले आहेत. अपूर्व विधी मात्र या परिसंख्या विधीमध्ये एकत्रित येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते कसं आहे, काय आहे, कोणत्या कारणाने म्हणलेलं आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपल्याला विचार करायचा आहे तो परिसंख्या या विधीचा किंवा परिसंख्या या अलंकाराचा. परिसंख्या या शब्दात, विधी म्हणा किंवा अलंकार म्हणा, परिसंख्या या शब्दाचा अर्थ काय होतो. परिसंख्या या शब्द परी असा उपसर्ग लागला की नाही. असं आहे व्याकरणामध्ये परी आणि अप हे जे 2 उपसर्ग आहेत, हे उपसर्ग वगळणे, टाकणे, त्याग करणे या अर्थाने वापरले जातात. अपरिवर्जने असं पाणिनी सूत्र त्याच्याकरता प्रमाण म्हणून दिलं जातं. अपरिवर्जने, अप आणि परी हे जे 2 उपसर्ग आहेत, हे दोन्ही उपसर्ग वगळणे, त्याग करणे, टाकून देणे या अर्थाने वापरले जातात. त्याच्या आणि संख्या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. संख्या शब्दाचा अर्थ आहे विचार. त्याच्यावरून सांख्य दर्शन हे तयार झालं. सांख्य त्याला म्हटलं लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. हे जे भगवान गीतेमध्ये बोलले त्याच्यामध्ये ज्ञान योगेन सांख्यानाम. सांख्य म्हणजे काय, संख्या सांख्य हे शब्द कशाच्या अर्थाने, विचार ज्ञान या अर्थाने त्याचा विचार केला जातो. म्हणजे संख्या शब्दाचा अर्थ विचार बुद्धी आणि परी या शब्दाचा अर्थ त्याग. म्हणजे त्यागाची जी बुद्धी असते किंवा त्यागाचा जो विचार असतो त्याला परिसंख्या असं म्हणतात. ज्या विचारामध्ये वर्जनाचा विचार केलेला असतो, वर्जनाचा विधी सांगितलेला असतो त्याला परिसंख्या असं म्हणा. सरळ शब्दावरून आपल्याला अर्थ करता येतो. पण 3 विधींचा विचार केला गेला. पहिला विचार सांगितला गेला अपूर्व विधी, दुसरा विचार सांगितला गेला नियम विधी आणि तिसरा विचार सांगितला गेला परिसंख्या विधी. आता हे विधी काय आहे
अप्राप्तार्थ बोधको विधी, अपूर्व विधी असं त्याचं लक्षण सांगितलं गेलं. म्हणजे कोणत्याही अन्य प्रमाणाने प्राप्त होणारा पदार्थ न होणारा पदार्थ ज्या विधीनं आपल्याला कळतो त्याला अपूर्व विधी असं म्हणतात. अपूर्वता ज्याच्या ठिकाणी असते त्या विधीला तेच प्रमाण उपयुक्त ठरावं लागतं तर त्याला अपूर्व विधी म्हणतात. आता बाकीचा विचार सांगत बसत नाही. काय आहे, अपूर्व विधी, नियमविधी आणि परिसंख्या विधी हे 3 आहे. त्याच्यामध्ये काय आहे थोडा विचार करा. याज्ञवल्क्यांनी आपल्या बायकोला उपदेश करत असताना आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी असा उपदेश केला. याच्यामध्ये आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो असं म्हटलं की नाही. तर याच्यातलं श्रोतव्य हे जे आहे या संबंधानं बोलत असताना काही जणांनी त्याचा विवरण प्रमेयकारांनी श्रोतव्य हा विधी मानला आणि भामतीकारांनी श्रोतव्य हे साधन मानलं असं आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये जरी ते मतभेद असले, मागच्या वर्षी आपण बोलून आलोय त्या संबंधामध्ये, आता मी बोलत नाही कारण मागच्या वर्षीचं सगळंच लक्षात असतं हे मला माहिती आहे. त्यामुळे मागच्या वर्षी बोललोय आपण. हे विवरणकारांचं मत काय आहे आणि प्रमेय ह्याचं भामतीकारांचं मत काय आहे. दोन्ही निबंध ग्रंथ आणि प्रबंध ग्रंथ असे 2 प्रकार आहेत आपल्याकडे ग्रंथाचा विचार. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला आता त्याच्यात जायचं कारण नाही. पण श्रोतव्य असं म्हटलं गेलं. तव्य प्रत्यय हा 2 अर्थाने वापरला जातो. आपण बऱ्याच वेळेला सांगितलं संस्कृतामध्ये तव्य प्रत्यय जो आहे तो 2 अर्थाने वापरला जातो. तव्य प्रत्यय विधी सांगण्याकरता वापरला जातो आणि तव्य प्रत्यय योग्यता सांगण्याकरता वापरला जातो. तव्य प्रत्ययाचा विनियोग 2 कारणाने होतो व्याकरणामध्ये, संस्कृत व्याकरणामध्ये. त्याच्यामध्ये तव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो म्हणजे काय. तव्य प्रत्ययाला म्हणजे विधी झाला. विधी झाला म्हणजे तुम्ही श्रवण करा ही शास्त्राची आज्ञा झाली आणि मग तो कोणता विधी मानायचा हा भाग वेगळा. आणि तव्य दुसरा जो तव्य प्रत्ययाचा अर्थ आहे तो तव्य प्रत्यय कशा करता योग्यता या अर्थाने आपल्याला तव्य प्रत्यय वापरता येऊ शकतो. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. कोण आत्मा श्रोतव्यो, आत्मा मंतव्यो, आत्मा निदिध्यासितव्यो म्हटलं की नाही. मग तव्य प्रत्यय आत्म्याच्या संबंधानं लावला म्हणजे योग्यता या अर्थाने. म्हणजे श्रवण करण्याच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे, मनन करण्याच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे, निदिध्यासन करण्याच्या योग्यतेचा आत्माच आहे. म्हणजे संसाराचं मनन करू नका कारण संसार मनन करण्याच्या योग्यतेचा नाही, संसार श्रवण करण्याच्या योग्यतेचा नाही. संसाराचं निदिध्यासन केलं तर पदरामध्ये काहीही पडत नाही. योग्यता या अर्थाने तव्य प्रत्यय वापरला जातो. कशाचं मनन करायचं, कशाचं करायचं. आपण बाजारामध्ये गेलो, काही भांडण झालं, एकाने आपल्याला शिवी दिली, आपण शिवीचं मनन करत बसलो, काय पदरात पडलं. एखाद्याने माणसं करत नाही तसं नाही. एखाद्याने एखाद्याला गाढव म्हटलं. आता गाढव म्हटल्यानंतर तो म्हणाला, गाढव माणूस आहे म्हणाला, निघूनही गेल्यानंतर हा घरी येतो, मला गाढव म्हणा, मी गाढव आहे, हे बघा माझी डिग्री MA PhD LLB अमुक तमुक, मला गाढव म्हणा. काय माणूस आहे मला. मग 100 जणांना सांगतो, वर्षभर भोगत बसतो, मला गाढव म्हणा, मी काय गाढव आहे का, मला काय 4 पाय आहेत का, मी काय गाढवासारखा वागतो होय ग असं तो म्हणतो. आता याला मी काय करू, असं आहे ते आहे, त्याला काय कर. तर आता तो एकदा म्हणून मोकळा होतो, निघूनही जातो. पण त्याने मला गाढव म्हणलं, मी काय गाढव आहे का, हा 100 वेळेला म्हणून घेतो. हे कशामुळे घडलं, उगीच त्या गाढव या शिवीचं मनन झालं की नाही, कशाकरता करायचं, काय पदरात काय पडलं. तो एकदा म्हणाला, मनन केल्याने आपणच आपल्याला 100 वेळेला म्हणून घेतो. झालं की नाही, दोष निर्माण झाला की नाही. मग मनन कशाचं, तत्वमसी महावाक्याचं मनन करा, अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं मनन करा. ज्ञानोबरायांच्या ओवीचं एखाद्या, आपण सकाळी नियमानं ज्ञानेश्वरी वाचतो, 100 ओव्या 200 ओव्या 500 ओव्या नित्यनियमानं वाचतो.
त्या 500 ओव्या वाचताना त्याच्यातली एखादी ओवी मनामध्ये असं घर करून बसते महाराज. दिवसभर ती ओवी मनामध्ये रुंजी घालत राहते, पुन्हा 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 आठवत राहते. या ना त्या कारणानं ते शब्द पुन्हा पुन्हा उच्चारावे वाटतात. एखाद्या कीर्तनामध्ये आपण बसतो, एखादा अपरिचित अभंग कानावर पडतो आणि दिवसभर रात्रभर झोपेपर्यंत माणसाला त्या अभंगातलं एखादं चरण मनामध्ये घोळत राहतं. तो मुद्दाम घोळतो असं मला म्हणायचं नाही, पण ते घोळत राहतं. ते शब्दाचं सामर्थ्य म्हणा, तुकोबारायांच्या अक्षराचं सामर्थ्य म्हणा, काही म्हणा आपण, पण ते मनामध्ये घोळत राहतो. मग मनुष्य त्याचा जो विचार करत राहतो, त्या विचारातून त्याला जे सुचतं ते त्याच्या जीवनाच्या कल्याणाचं असतं. ते त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करणारं असतं. ते आपल्याला विनाकारण स्वतःला गाढव म्हणून घेण्यासारखं दोषास्पद नसतं. आणि त्याच्याकरता म्हणून आपल्या मननाचे विषय काय असावेत, आपल्या श्रवणाचे विषय काय असावेत, म्हणून तुकोबारायांना आपल्या अवतीभोवती आलेल्या लोकांना आवर्जून हे सांगावं लागलं की नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय. माझ्याजवळ येऊन प्रपंचाच्या गोष्टी करू नका बाबा, कारण प्रपंच ऐका, मी माझ्यासारख्याने प्रपंच ऐकावा ही प्रपंचाची योग्यता नाही, हे लक्षात घ्या. प्रपंचाचं काय बोलता माझ्या बरोबर? प्रपंच हा ऐकण्याच्या लायकीचा नाही, संसार ऐकण्याच्या लायकीचा नाही. आणि परमार्थाचं म्हणलं तर मला तर दोन्ही बाजूने अडचण वाटते विचार करताना. तुम्हाला कसं वाटतं मला माहित नाही, पण मला अडचण वाटते बऱ्याच वेळेला चिंतन करताना. संसार सांगू नये कारण संसार सांगण्याच्या लायकीचा नाही, आणि परमार्थही सांगू नये कारण परमार्थ ऐकायच्या लायकीचे कुठे मिळतात. असं पण आहे ना, ज्ञानोबारांना चांगदेव महाराजच भेटावेत ना, तेव्हा ज्ञानोबारांनी चांगदेव 65 सांगावे ना, असंच आहे की नाही. म्हणजे कशा अर्थाने मी सगळ्या श्रोत्यांच्या संबंधाने हे म्हणत नाहीये, परमार्थाचं असं श्रवण करणारे श्रोते तरी कुठं उपलब्ध होतात पटकन. एक आम्ही भाग्यवान आहेत म्हणून जगातले सगळे श्रोते वक्ते भाग्यवान असतात का? नाही, आमच्यासारखे काही तुरळक भाग्यवान की ज्यांना चांगले श्रोते मिळतात. जगात सगळ्यांच्या वाट्याला असं श्रोता येत नाही, म्हणून आम्ही भाग्यवान समजतो. आता ह्याच्यातून मला सांगायचं काय लक्षात घ्या, श्रवण तव्य प्रत्यय योग्यता या अर्थाने वापरला जातो. कशाबद्दल ऐकायचंय तुम्हाला? श्रवण करा. श्रवणाच्या योग्यतेचं काय? आत्मा वारे, आत्मा हाच फक्त श्रवणाच्या आत्म्याबद्दलच ऐका, परमात्म्याबद्दलच ऐका, पांडुरंगाबद्दलच ऐका. दुसरं काही बोलू नका बाबा. दुसरं काहीही आपण बोलावं या योग्यतेचं नाही. ज्ञानेश्वरी गाथा वाचणारा साधक वारकरी त्यांनी कशाबद्दल बोलावं? कशाही बद्दल बोलू नये. त्यांनी मोक्षाबद्दल बोलावं, त्यांनी भक्तीबद्दल बोलावं, त्यांनी परमात्म्याबद्दल बोलावं, त्यांनी परमात्म्याच्या गुणांबद्दल बोलावं, त्यांनी परमात्म्याच्या लीलांबद्दल बोलावं. हे मान्य आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते मोक्षाचे अधिकारी आहेत ना, मग त्यांनी प्रपंचाबद्दलची भाषा करायची नाही. या दृष्टीने विचार केला तर तव्य प्रत्यय विधी आणि तव्य प्रत्यय योग्यता या दोन्ही अर्थाने वापरला जातो. आता याज्ञवल्क्यांनी आपल्या बायकोला उपदेश करताना सांगितलं, अरे आत्मा श्रवण करा, आत्म्याचं श्रवण करा. म्हणजे श्रवण करण्याच्या योग्यतेचा आत्मा आहे आणि आत्मा श्रवण करा हा शास्त्राने सांगितलेला विधी आहे. श्रवण करा, श्रोतव्यो आज्ञा झाली, विधी झाला तो. मग आता तो कोणता विधी मानायचा? अपूर्व विधी मानायचा का नियम विधी मानायचा का परिसंख्या विधी मानायचा? त्या संबंधानं भाष्यकारांनी या तिन्ही विधीमध्ये श्रवण कसं बसतं याचा विचार आपल्या समोर बोलून दाखवलाय. मला तो सगळा सांगायचा नाही, पण श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा असं म्हणल्यानंतर मनन आणि निधिध्यासनही आलं ना, मग जेव्हा दोन पक्ष प्राप्त होतात तेव्हा त्याच्यातल्या एका पक्षाचं पूर्ण करण्याकरता दुसऱ्या पक्षाला प्राधान्य द्यावं लागतं. नियमविधीचा विचार करा. फक्त त्यानेच आपल्याला परमात्मा कळतो असं जेव्हा ज्या प्रमाणाच्या संबंधानं बोलता येतं तेव्हा तो अपूर्व विधी माना. आणि दोन्ही पक्ष प्राप्त झालेले असताना एकाच वेळेला दोन पक्षाची ज्या वेळेला प्राप्ती होते तेव्हा त्यापैकी एका प्राप्तीचा निषेध तुम्हाला जिथे करता येतो तिथं परिसंख्या विधी माना. परिसंख्येमध्ये वर्जन आहे, परिसंख्येमध्ये त्याग आहे. कारण परी हा उपसर्ग त्याच अर्थाने संख्या या पदाला लावला गेला. त्या अर्थाने शब्दशः अर्थाने आपण जर विचार केला तर जिथं त्यागाचा वर्जनाचा विचार सांगितला जातो
तिथं परिसंख्या विधीचा विचार आपल्याला करता येतो. आता याच्यामध्ये नियम विधीतही दोन प्राप्ती आहेत. नियम विधीमध्ये सुद्धा दोन प्राप्ती आहेत. काय होतं, दोन पक्षाची प्राप्ती झाली. यत्र उभयो प्राप्तो एको नियम्यते तत्र नियमविधी. नियमविधीचा विचार असा आहे, लक्षण असं आहे. आता ते जर ते काय त्याचं उगच लागून आपल्याला परिसंख्या पाहिजे. हा ते व्रीहीन अवहयंती असं त्याच्याकरता उदाहरण मीमांसेनं दिलं. आता त्या सातूच ते विधी जे असतात त्याचं हे करायचंय, हवन करायचंय. तर हवन करायचं कसं करायचं, त्याच्यावरचं टरफल काढायचं. टरफल काढताना दोन पक्ष प्राप्त होतात. कोणते दोन पक्ष प्राप्त होतात? एकतर त्याला कुटून वरचं टरफल काढा, नाहीतर नखानं सोलून काढा. मग काय करा, त्याच्यापैकी कुटून याचा त्याग करा आणि नखानं सोलून एवढाच एक पक्ष स्वीकारा. विचार करता येतो. त्याचे अनेक उदाहरणं दिली जातात. याच्यामध्ये शब्दशः अपूर्व नियम आणि परिसंख्या याचा विचार या श्रुतीच्या आधाराने केला तर एक श्रवण करा म्हणून हे जे या दोघांमध्ये जे वाद आहेत की नाही, भामती आणि विवरण प्रमेय यांच्यामध्ये पद्मपादाचार्यांची जी परंपरा आहे ती विवरण प्रमेय मानणारी आहे आणि वाचस्पतींची जी परंपरा आहे ती भामती प्रमेय मानणारी. दोन्हीकडे प्रमेयांचा विचार आहे. थोडा विचार करा. एक म्हणणं असं आहे की तुम्ही श्रवण, मनन, निधिध्यासन या तीन गोष्टी सांगितल्या आहेत. तीन गोष्टी सांगितल्या. याच्यामध्ये यांचं म्हणणं असं आहे, एका पक्षाचं विवरणकारांचं म्हणणं असं आहे की श्रवण, मनन, निधिध्यासन हे तिन्ही विधीच आहे. तुम्ही श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा, हे तिन्ही विधीच आहे. याच्यामध्ये नियम विधी, अपूर्व विधी, परिसंख्या विधी माना. तुम्ही कोणतं कसं मानायचं, तिन्हीलाही त्याच्यात बसवायचं की न बसवायचं याची चर्चा नंतर आहे. पण भामतीकारांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये विधी नाही. भामतीकारांचं म्हणणं आहे की आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य. तुम्ही श्रवण करा. श्रवण केलं की तुम्हाला आत्म्याचं ज्ञान होतं. श्रवण करा, फक्त कानावर महावाक्य पडू द्या, तुम्हाला ज्ञान होतं. म्हणून त्यांच्यावर शंका अशी घेतली की जर केवळ श्रवण याच्याने ज्ञान झालं असतं तर मग मंतव्य आणि निधिध्यासितव्य हे जे शब्द वापरले असते या पदांना वैयर्थ्य आलं असतं. ही पद का वापरली, हे शब्द श्रुतीने का वापरावे, श्रुती अशी निरर्थक शब्द वापरेल का? जर श्रवणानेच बोध झाला असता तर मनन, निधिध्यासन कशा करता सांगितलं? मग त्याच्यावर मधुसूदन सरस्वतीने उत्तर असं दिलंय भामतीमध्ये की बाबा श्रवण, मनन, निधिध्यासन हे तिन्ही जरी सांगितलेले असले तरी ज्ञान होतं श्रवणानेच. तुम्हाला फक्त कानावर तत्वमसी पडलं की तुम्हाला ज्ञान झालंच पाहिजे. ज्ञान तिथं उपलब्धच आहे. फक्त उपलब्ध असलेलं ज्ञान ज्या प्रतिबंधामुळे आम्हाला जाणवत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता मनन आणि निधिध्यासन करा. तुम्हाला श्रवण वेगळं काही, श्रवणानंतर वेगळं काही करायचं कारण नाही. कारण का? मनन निधिध्यासन कुणा करताय? अनधिकाऱ्याने करताय. ज्यांना नुसत्या श्रवणाने बोध होत नाही अशी ज्यांची अवस्था आहे त्यांच्याकरता मनन निधिध्यासन पहा. पण ज्यांना नुसतं कानावर पडायचा अवकाश आहे, आपण नेहमी प्रमाण देतो. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोच झाला घात जीवपणा. तुकोबाराय म्हणतात फक्त कानावर पडलं आणि जीवपणाच निवृत्त झाला, जीवदशाच निवृत्ती झाली. कानावर पडल्याबरोबर जीवदशा जर निवृत्त झाली असेल तर पुढे मनन निधिध्यासनाचा त्यांच्यासारख्यांना काय उपयोग आहे सांगा? काही नाही. मग मनन निधिध्यासन कुणाला? आपल्याला. रोज 100 प्रवचनामध्ये तत्वमसी ऐकूनही पुन्हा तत्वमसी म्हणजे काय हो असं जर विचारायचं असेल तर मग त्यांच्याकरता त्या दोन्हीचाही उपयोग नाही, या तिन्हीचाही उपयोग नाही, श्रुतीचाच उपयोग. मग त्यांच्याकरता काय? जे श्रवण करतात पण श्रवण केल्यानंतर ज्यांना फक्त परोक्ष ज्ञान होतं, अपरोक्ष होत नाही, त्यांच्याकरता मनन आहे. अपरोक्ष होतं पण साक्षात अपरोक्ष होत नाही, त्यांच्याकरता पुढचा विचार आपल्याला श्रुती मातेनं सांगितलेला दिसतो. या अर्थानं परिसंख्येचा विचार जर करायचा असेल तर एकाच वेळेला दोन पदार्थांची प्राप्ती झाली असेल तर त्याच्यापैकी एकाचा स्वीकार किंवा एकाच्या उल्लेखामध्ये दुसऱ्याचा त्याग जिथं स्पष्ट केला जातो तिथं परिसंख्या विधीही मानला जातो.
आणि याच अर्थानं परिसंख्या अलंकारही विचारात घ्यावा लागतो. परिसंख्या अलंकारही तोच आहे. अलंकाराचं स्वरूप काय आहे? एखाद्या वस्तूच्या उल्लेखानं त्या वस्तू व्यतिरिक्त इतर वस्तू स्वाभाविकपणानं वगळल्या जिथं जातात तिथं परिसंख्या नावाचा अलंकार होतो. एकाच्या उल्लेखानं दुसऱ्याचा आपोआप त्याग झाला पाहिजे, वर्जन झालं पाहिजे. आपण मध्ये बोलून आलोय त्या संबंधामध्ये एका वस्तूचा उल्लेख केला की दुसऱ्याचा आपोआप त्याग झाला. साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर आज आमच्याकडे जेवण आहे आणि तुम्हालाच बोलवलंय बरं असं म्हणलं की बायकोला नाही, मुलांना नाही, तुमच्या मित्राला नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यांचा उल्लेख केला नाही पण तुम्हीच या असं जर म्हणलेलं असेल तर इतरांनी येऊ नये याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आणि असा जो कटाक्ष म्हणून या अलंकाराचं महत्व कशात आहे? या अलंकाराची गंमत याच्यात आहे की उल्लेखलेल्या वस्तूपेक्षा वगळलेल्या वस्तूचा विचार करणारा हा अलंकार आहे. हा अलंकार ज्याचा उल्लेख केलाय त्याचा विचार करतो पण वगळलेल्या वस्तूचा जास्त विचार ज्या अलंकारामध्ये केला जातो ना तो परिसंख्या अलंकार आहे. अलंकाराची गंमत याच्यात आहे बरं का. आता लक्षात घ्या की आमच्याकडे उद्या काल्यानंतर सगळ्यांनी जेवायला या असं म्हणलं तर कुणाला आणा कुणाला आणू नका काहीच नाही. भंडारा आहे, सगळे या, घरामध्ये ठेवूच नका कुणाला, सगळे या. लहान मुलांना घेऊन या, बायकांना घेऊन या, मुलींना घेऊन या, म्हाताऱ्या लोकांना घेऊन या, तरुणांना घेऊन या. अरे सत्याचा प्रसाद आहे बाबा, काल्याचा प्रसाद आहे, सगळ्यांनी या असं होतं. पण आमच्याकडे उद्या आमके महोदय येणार आहेत, मंत्री महोदय येणार आहेत आणि पंक्तीला फक्त तुम्हालाच बोलवलंय. म्हणजे काय? म्हणजे बायकोला आणू नका कारण ती कधी दुसऱ्या पक्षात जाईल सांगता येत नाही, मंत्री महोदय घाबरतात असं काहीतरी असेल ना. मुलांना आणू नका, मित्रांना आणू नका, इतर कुणालाही आणू नका. एकटे म्हणजे एकटे या. तुम्ही एकटे या हे म्हणण्यामध्ये तात्पर्य नाहीये. तुम्ही कुणाला आणू नका याच्यावर त्याचा जोर असतो. त्याला म्हणतात परिसंख्या अलंकार. आता परिसंख्या अलंकाराची उदाहरणं जर आपल्याला काही बघायची झाली ज्ञानेश्वरीतली तर ती उदाहरणं आपल्याला थोडीशी सांगतो. ऐका, एक दोन उदाहरणं फक्त सांगतो, जाता जाता विचार सांगतो. ज्ञानोबराने 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, त्या ज्ञान योग व्यवस्थिती याच्यावर बोलत असताना फार सुंदर आपल्याला एक दृष्टांत दिलेला दिसतो. एक सुंदर अलंकार छान वापरला. ज्ञानोबराय काय म्हणतात? जैसे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीच दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. आता लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी हा जो विचार ज्ञानोबरायांनी बोलून दाखवला हा अलंकार सरळ सरळ परिसंख्या अलंकार. का? कारण लक्ष्मी त्याच्याशिवाय कुणाजवळही स्थिरावत नाही असं तिथं ज्ञानोबरायांना सांगायचंय. चांगल्या विचाराचा मनुष्य आपली आत्मजा म्हणजे आपली मुलगी दारुड्याच्या गळ्यात बांधत नसतो. तो सत्कुळीच दिधली, तो चांगल्याच कुळामध्ये आपल्या मुलीचं लग्न करून देत असतो. चांगल्या वारकऱ्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला एखादा मनुष्य आपली मुलगी दारुड्याच्या गळ्यात बांधेल का? वेडवाकडं खाणाऱ्याच्या गळ्यात बांधेल का? ज्या घरामध्ये एकादशी नाही त्या घरामध्ये आपली मुलगी देईल का? देणार नाही. म्हणजे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीच दिधली, या सत्कुळीच दिधली याच्यामध्ये इतर कुळामध्ये तो देत नाही हे विशेषत्वानं सांगायचं आहे. कारण ज्ञानयोग व्यवस्थिती याचा विचार करत असताना ज्ञान कुठे प्राप्त होतं किंवा कुणाजवळ असतं याचा विचार करण्यापेक्षा, कुणाला प्राप्त होतं याचा विचार करण्यापेक्षा कुणाला प्राप्त होत नाही याचं चिंतन जास्त करावं लागतं. कारण ज्ञान नित्य आहे, ज्ञान व्यापक आहे, त्यामुळे ते सगळ्यांनाच प्राप्त आहे. मग कुणाला कळत नाही याचा विचार आपल्याला जास्त करावा लागतो. आणि म्हणून अधिकाराची चर्चा ज्ञानाच्या संदर्भामध्ये करा. का करा ज्ञानाची चर्चा?
हे ज्ञान कुणाला कळतं बाबा, कुणाला प्राप्त होतं ज्ञान, ज्ञानाचा अधिकारी कोण? असं म्हटलं की आपल्याकडे व्याख्याच व्याख्या आहेत की त्याने असं केलेलं असलं पाहिजे, तसं केलेलं असलं पाहिजे. निष्काम कर्माचरण सद्गुरु उपासनेने ज्याच्या अंतःकरणातले मल आणि विक्षेप हे 2 दोष गेलेले आहेत, आवरण नावाचा दोष राहिलेला आहे, आणि त्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजावा. असं गोकून पाठ केलंय की नाही आपण? हे पाठ आहे की नाही? पाठ आहे. मग हे अधिकारी सांगण्याचा काय हेतू आहे? अधिकारी सांगण्याचा काय हेतू आहे? 18 वर्षानंतर मतदान करता येतं याचा अर्थ असं विचारावं का? मग 19व्या वर्षी जमतं का? मग 25व्या वर्षी करता येतं का? असं विचारावं का? 18 वर्ष झाल्यानंतर मतदान करता येतं याचा अर्थ तुम्हाला पुढे किती काळापर्यंत करता येतं हे सांगणं हा हेतू नाही. 17व्या वर्षी करता येत नाही हे सांगणं हा हेतू आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे हे कशा करता मी आपल्याला सांगितलं की परिसंख्या अलंकाराचा विचार करत असताना जेव्हा 2 पक्षाची प्राप्ती होते, लक्ष्मी इतरांजवळ दिसते ना, नाही असं नाही, आपण बोलून आलोय ते मागच्या वेळेला. लक्ष्मीचा विचार करताना महाभारतामध्ये 2 पद्धतीच्या लक्ष्मीचा विचार केला गेलेला आहे. एक लक्षात घ्या, 2 पद्धतीची लक्ष्मी सांगितली गेलेली आहे. एक विष्णू पत्नी म्हणून जी सांगितली गेलेली आहे ती एक लक्ष्मी आहे, आणि दुसरी राजलक्ष्मी. बरं का, राजलक्ष्मीत पुन्हा 7 प्रकार असतात. त्या लक्ष्मीचे पुढे 7 प्रकार केले गेले. आता तुम्ही पहा, लक्ष्मी हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. आता इतरांजवळ लक्ष्मी नाही का? केवढी श्रीमंत माणसं या जगात आहेत मला सांगा ना, त्यांच्याजवळ लक्ष्मी नाही का? आहे, पण ती लक्ष्मी स्थिरावली नाही. आपला विषय काय चाललाय? स्थिरावली मुकुंदी जैसी आहे, मान्य आहे, पण ती स्थिरावली नाही. म्हणून त्यांना कायम ती लक्ष्मी वाढवण्याकरता प्रयत्न करावे लागतात, आणि प्रयत्न करूनही वाढेल की जाईल या भीतीनं रात्री गोळ्या घेऊन झोपावं लागतं. आहे की नाही? असं होतं की नाही? मी एके ठिकाणी गेलो होतो, असंच कीर्तनाला गेलो. एक अत्यंत श्रीमंत गृहस्थ तिथं होते. त्यांनी पत्रिका पाहिली आणि त्याने माझं नाव बघून सांगितलं की हे आमच्या महाराजांचे नातू आहेत, त्यांना आमच्याकडे आणावं विश्रांतीला. मग संयोजकांनी सांगितलं ठीक आहे, मी इथे जवळ राहतो. ते म्हणले ठीक आहे, घेऊन येतो. मी प्रवास करून गेलो, लांबून कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यावर त्या लोकांनी मला सांगितलं महाराज तुम्हाला आमच्या ठिकाणी तुमची व्यवस्था केली. मी म्हणलं ठीक आहे, जिथं असेल तिथं जाऊ, आपल्याला काय. म्हणलं जाऊ. गेलो, त्यांनी परिचय काढला, ओळख पटली, सगळं झालं. मी गेलो, ते सगळे उपचार झाले, ते आम्ही बोलत बसलो. अद्ययावत घर, मला उत्तम खोली दिलेली, काही नाही, सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये होत्या. मी बसून आम्ही बोलत होतो. ते म्हणले महाराज तुम्ही दिवसभर प्रवास करून आता कीर्तन करून थकलाय, तुम्ही पलंगावर आडवं पडा आणि पडून बोला, मी इथं तुमच्याजवळ खुर्चीत बसतो. मी म्हटलं ठीक आहे, मला ते पाहिजेच होतं. मी म्हटलं जी मी आपलं आडवा झालो, बोलायला लागलो. बोलता बोलता मला कधी डोळा लागला माझं मलाच कळलंच नाही डोळा कसा लागला. ते बिचारे चांगले गृहस्थ, त्यांना राग आला नाही. त्याने आपला दिवा बंद केला, माझ्या अंगावर पांघरून टाकले, स्वतः झोपायला निघून गेले. मला सकाळीच जाग आली. थकलो होतो, बुद्धी थकली, शरीर थकलं, झोपलो. सकाळी उठल्याबरोबर बघितलं तर ती बाजूला खुर्ची. अरे म्हणलं हे रात्री बोलत बसले होते, आपल्याला कधी डोळा लागला काही माहीत नाही. आता ते बोलता बोलता आपल्याला डोळा लागला. त्यांना जर अपमान वाटला तर एवढा मोठा माणूस, हातातला सगळा कारभार, कोट्यवधी रुपयाचा व्यापार सोडून आपल्याबरोबर बोलत बसला, आणि आपण तसेच झोपलो. त्यांना जर अपमान वाटला तर मोठ्या माणसांना कशाचाही अपमान वाटू शकतो, नाही असं नाही, किंवा कशाचाही अपमान वाटायला लागला की समजावं आपण मोठे झालो. असंही म्हणा. मग ते त्याला मला भीती वाटली. मी आपलं उठलो, सगळं आवरलं, नियम आटोपला. ते भेटल्याबरोबर म्हणलं भाऊसाहेब माफ करा. ते म्हणले का? म्हणलं रात्री तुम्ही माझ्याबरोबर बोलत बसला होता, मला कसा डोळा लागला माझं मलाच कळलं नाही. किती वेळ तुम्ही बसला तर उठून कधी गेला काही कळलं नाही, माफ करा. ते म्हणले महाराज तुम्ही किती भाग्यवान, तुम्हाला सहज डोळा लागतो. मी म्हणलं सहज डोळा लागायला भाग्य काय करायचं? त्याला भाग्य तुम्ही आमच्या प्रवचनाला येऊन बघा, अशी कितीतरी भाग्यवान मी तुम्हाला दाखवतो. सहज सहज सहज. तुम्ही भाग्यवानाला काय कमी आपल्याकडे?
सहज डोळा, काहीच नाही. हा कुंडली कवरदाला जो लागतो तो कुंडली कवरदालाच उघडतो. बस बस, देवानी खास विशेष मेहनत घेऊन अशा मंडळींना निर्माण केलेलं असतं. लक्षात घ्या, ते रामकृष्ण हरी झालं, रूपाचा अभंग, निरूपणाचा अभंग चाल संपली आणि तुकोबाराय म्हणतातला जो डोळा लागतो, विठ्ठल जय जयला कोणीही न उठवता टाकन उघडतो, एकदम डोळा उघडतो. आणि मग असे लोक म्हणतात, काय कीर्तन हो, असं ऐकलंच नाही एवढंच खरंय, असं काय तसं काय. मी म्हणलं, अहो भाग्य काय करायचंय डोळा लागायला, थकलो होतो. ते म्हणले, महाराज किती कोटी रोज येतात आणि जातात, हिशोब ठेवत नाही मी, पण रात्री डोळा लागत नाही, गोळ्या घेतलं तरी डोळा लागत नाही. म्हणलं, आता त्याला मी काय करू, असंच आहे तुमचं, असंच आहे आमचं. वारकऱ्याला काय डोळा लागायला अडचण आहे, मला सांगा की तुम्ही कुठेही टाका, खडकात टाका त्याला, तिथं झोपतो. एक प्लास्टिकचा तुकडा, माऊलीच्या सोहळ्यात काय असतं आपल्याकडे, पंखा असतो का, एसी लावलेला असतो का, गादी असते का, उशी असते, काय असतं सांगा की. माऊली यायला वेळ आहे एवढा निरोपच पाहिजे असतो फक्त, बस तेवढाच प्लास्टिकचा तुकडा खाली टाकला आणि तो जर गुटख्याचा असला मग तर इतकी गाढ झोप लागते. बस बस बस, अगदी आनंदानं. बस घोडे पुढे गेले, नगारा कानाजवळ वाजून गेला तरी पत्ता लागत नाही. होतं की नाही, काय लागतं सांगा ना. ह्याच्यातला विनोद सोडून द्या, मी कशा करता सांगतो. ज्या दोन प्रकारच्या लक्ष्मीचा विचार महाभारत करतं, त्या दोन्ही पद्धतीच्या लक्ष्मी, एक लक्ष्मी कायम भगवंताजवळ वास्तव्यात, जी विष्णू पत्नी आहे, ती स्थिरावली या शब्दावर मला जोर द्यायचा. तुमच्या आमच्याकडे लक्ष्मी नाही का, पैसा नाहीये का, मिळत नाही का, मिळतो ना, पण टिकतो का, हा प्रश्न आहे. टिकत नाही, त्याचं येणं जाणं चालू आहे, येणं जाणं, मग तो टिकतो कुठं, स्थिर कुठं राहतो. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, याचा अर्थ परमात्मा सोडून लक्ष्मी कुठेही स्थिरावत नाही, हे सांगणं हा त्याच्यामध्ये हेतू आहे. ज्ञान कुणाला होत नाही याचा विचार करा. किंवा याच अर्थाचं दुसरं प्रमाण जर आपल्याला पुढे बघायचं असेल ज्ञानेश्वरीमध्ये, तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री, असा विचार केला ना, त्याच्यावर ज्ञानोबराने अनेक दृष्टांत देऊन शेवटी पुढे काय सांगितलं आपल्याला, तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी, याचा अर्थ तो श्रीकृष्ण रावो जेथ नाही तेथे लक्ष्मी नाही, हा त्याचा विचार करा. म्हणून याला परिसंख्या अलंकार असं आपल्याला म्हणता येतं. आणखीन एक उदाहरण ज्ञानोबारांच्याच भाषेमध्ये द्यायचं झालं तर मी कशा करता सांगतो, लक्षात घ्या. परिसंख्या अलंकार कशा करताय, एखाद्या वस्तूच्या उल्लेखानं त्या वस्तूपेक्षा इतर ज्या वस्तू आहेत, ज्या कदाचित समान स्वरूपाच्या असतील किंवा समान अधिकाराच्या असतील किंवा सजातीय असतील, कशाही घ्या, पण तदितर ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचा स्वाभाविकपणानं जिथं निषेध होतो किंवा त्या वस्तू जिथं वगळल्या जातात तिथं परिसंख्या अलंकार होतो. श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी, हे म्हणण्यामध्ये श्रीकृष्ण रावो या उल्लेखामध्ये लक्ष्मी श्रीकृष्ण रावो सोडून अन्यांकडे नाही, त्या अन्यांना वगळलं गेलं म्हणून हा परिसंख्या अलंकार म्हणायचा. दुसरं आणखीन एक प्रमाण आपल्याला या संदर्भामध्ये देता येतं. आणखीन एक प्रमाण देतो. 13व्या अध्यायामध्ये चला, ज्ञानोबरायांनी एक सुखाची व्याख्या केली. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होय तया नाम सुख. सुख कुठे आहे याचा विचार ज्ञानोबराय बोलतात. आता कुठे सुख आहे, जीव आत्मयाची लाहे तेथे, म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचं अद्वैत जिथं आहे, जीव ब्रह्मैक्य जिथं आहे तिथं सुख आहे. याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य वगळता इतरत्र सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही कोठे, अन्यत्र कुठेही आपल्याला सुखाचं चिंतन करता येणार नाही. सुख सुख आम्ही विषयामध्ये सुख मानू, पण विषयाचे जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परी काय जे मूर्ख नसेविता नसरे, ज्ञानोबराय बोलतात की नाही.
अरे तिथं सुख आहे असं म्हणताच येत नाही. विषयामध्ये सुख नाही हे सांगण्याच्या ज्या उपपत्ती आपल्याकडे सांगितल्या जातात त्या सगळ्या सांगत बसायला मला वेळ नाही, आता ते निमित्तही नाही. परंतु विषयामध्ये सुख नाही हे आपल्याला माहिती की नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल गया, हे ज्ञानोबा बोलून दाखवतात ना. विषयामध्ये सुख आहे का? विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. दृष्टांत सांगतो ना आपण नेहमी, बेगडाच्या बाहुल्या आता मिळतच नाही. जुन्या लोकांना माहिती आहे बेगडाची बाहुली काय असते. बेगड तरी माहिती आहे का नाही नवीन लोकांना, मला माहित नाही. बेगड चमकीचा कागद. बेगड म्हणजे चमके. पूर्वी काय होतं, त्या बाहुल्या वगैरे जे तयार करायचे ना ते काही फार असं प्लॅस्टिक ह्याच्यापासून धातूपासून अशा बाहुल्या पूर्वी नव्हत्या. बाहुल्या एकतर लाकडापासून व्हायच्या नाहीतर मातीपासून. मातीच्या बाहुल्या आपल्याला माहिती आहे. माती घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं शेण मिसळायचं आणि त्याच्यामध्ये कापूस मिसळायचा आणि मग ते पिंजून तो गोळा तयार करायचा. आणि गोळ्यात ते मग त्या काही नसतं त्याला, ते काही फार मोठे कलाकार नव्हते, काही नाही. एक लहान गोळा एक मोठा गोळा, झाली बाहुली. झाली. बाहुलीला काय असतं, खाली 2 गोळे हाताच्या ठिकाणी 2 गोळे बसवले की बाहुली झाली. मग आता ते एक मोठा गोळा करायचा, त्याच्यावर एक लहान त्याला काहीतरी आकार वगैरे द्यायचा थोडासा, ते तयार करायचं शेणापासून तयार केलेले ते 2 गोळे. आणि मग काय व्हायचं, ते वाळवायचं. पण वाळवण्यापूर्वी ते ओलं असताना त्याच्यावर तो बेगड चिकटवायचा, चमकीचा कागद चिकटवायचा. मग लाल निळी पिवळी बाहुली ते तयार. मग ते उन्हामध्ये वाळवायचं. वाळलं की मग ते कुठल्या तरी जत्रेमध्ये विकायला न्यायचं. मग ते अशा भिन्न भिन्न बाहुल्या, बैल गाई म्हशी अशा ते हे केलेले ते बाहुल्या केल्या ते विकायचं दुकान. आता ते जत्रेमध्ये लहान मुलं जातातच. आई बरोबर गेलं, वडिलांबरोबर, बाबा मला ती बाहुली पाहिजे. मग ते वडील म्हणायचे, अरे काय करायची ती बाहुली घेऊन, मातीची बाहुली शेणाची बाहुली, ते काय टिकणार आहे का? जाऊ दे, सोडून दे, दुसरं काहीतरी घे, वही घे, गोष्टीचं पुस्तक घे, पेन्सिल घे, पेन घे, खायला काहीतरी घे तुला. हे बघ इथं गुलाबजामुन जिलेबी आहे, हे घे. नाही नाही नाही, मला बाहुलीच पाहिजे. तेव्हापासून वेळ असतं बाहुलीचं. तेवढ्या लहान वयात काय असेल ते असो, पण त्या वयापासून जे बाहुलीचं वेळ आहे ते पुढपर्यंत राहतं. माझं म्हणणं नाही, ज्ञानोबा म्हणतात पहिली आहे बाळाचे झालं. मग आता बाप म्हणाले तर काही घ्यायचं नाही, हे घ्यायचं उगाच चमकीचं तुला बरं वाटतं म्हणून घेणार नाही, पैसे नाहीत माझ्यावर. पण ते पोरग ऐकल तर पोरग कसं त्याच्या पोटी आलं असं कसं म्हणावं. मग ते रडलं, ते नुसतं रडून भागत नाही. मग ते तिथंच मातीमध्ये बसतं, मातीमध्ये लोळायला लागतं, ते माती उडवायला लागतं, आक्रस्ताळपणा करतं. येणारे जाणारे परिचित वळून बघतात, याचा मुलगा. मग बापाला कळतंय आपली इज्जत मातीत चालली, याला उचललं पाहिजे. मग बाप म्हणतो बरं घेऊन देतो. ती बाहुली घेऊन ते मूल आनंदानं घरी येतं. घरी आलं की खेळायला लागतं. खेळता तोंडात घालतं. तोंडात घातलं की ती बाहुली ओली होते. ओली झाली की वरचा बेगड निघून जातो ना आतलं शेण तोंडात जातं. म्हणून शेण खाण्याचा उद्योग करू नये. कशा करता मी हे बोललो, ज्ञानोबा काय उदाहरण देतात, विषयाचे समसुख म्हणजे बेगडाची बाहुली आहे. ही बेगडाची बाहुली वरून जरी आकर्षक दिसत असली तरी कालांतराने शेणच तोंडात जाणार आहे बाबा. तो बेगड टिकून राहणारा नाहीये. विषयाची आकर्षकता किती दिवस टिकेल? अंततोगतवा जे आपल्याला भोग मिळतील ते दुःखाचेच मिळतील ना. मग विषयाच्या सुखाला सुख न म्हणता कशाला सुख म्हटलं पाहिजे? ज्ञानोबा म्हणतात, जिथं परब्रह्म आणि जीव हे दोघे एकत्रित येतात, जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होय तया नाम सुख. जीव आत्म्याला प्राप्त होतो त्याला सुख म्हणा. हे सांगताना जीव आत्म्याला नित्यच प्राप्त आहे. जीव आत्मा नाही का? आत्मस्वरूप नाही का? जीव ब्रह्मैव नापरः आपण सिद्धांत सांगत नाही का? अरे तो आत्म्याला नित्य प्राप्त आहे ना. मग आत्म्याला प्राप्त होतो हे सांगण्यात सुखाची व्याख्या करायची नाहीये. आत्म्या व्यतिरिक्त अन्य पदार्थांच्या चिंतनामध्ये सुख नसतं हे सांगण्यात तात्पर्य आहे. हे लक्षात घ्या. म्हणून परिसंख्या अलंकार आपल्याला चिंतनात घेता येतो. आणखीन एक उदाहरण देतो. किती ज्ञानोबांनी किती उदाहरणं दिली याची.
आणखीन एक उदाहरण आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतं. नभाचेली पाडे समत्वा उणे न पडे तेथची ज्ञान रोकडे ओळख तू. रोकड ज्ञान कुठे आहे? तिथंच आहे, म्हणजे तद व्यतिरिक्त अन्यत्र नाही. कुठे आहे? जिथं समत्व आहे तिथंच रोकड ज्ञान आहे. हे ज्ञानोबा बोलून दाखवतात. कशा पद्धतीने? नभाचेली पाडे हा झाला दृष्टांत. बरं का? नभाचेली पाडे हा झाला दृष्टांत. नभासारखं म्हणजे काय? आकाश जसं सर्वत्र समान असतं त्या पद्धतीने व्यापक आणि उदास जैसे का आकाश. ज्ञानोबा उदासीन शब्दावर बोलताना हे बोलतात अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. त्या उदासीन शब्दावर बोलताना 12व्या अध्यायात ज्ञानोबा अर्धीच ओवी उदासीन शब्दाच्या व्याख्यानाकरता वापरतात. व्यापक आणि उदास जैसे का आकाश. बस संपलं. आकाश व्यापक आहे त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी आकाश सम आहे. ते कुठे कमी, कुठे जास्त, कुठे अधिक, कुठे चांगलं, कुठे वाईट असं आकाशाला माहिती नाही. आकाश जसं सर्वत्र सम असतं तशी समता जिथे असते तिथंच रोकड ज्ञान आहे हे तू ओळख. ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीची समता राहिली त्याला दुसरं काहीही माहिती नाहीये. त्याला सगळं समान दृष्टीने तो पाहतोय. आपण विचार झालाय आता त्याचा, पुन्हा तेच बोलत नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनिचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिनः. असा समत्व पाळणारा, समत्व बघणारा जो महात्मा आहे त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे. म्हणजे समत्व म्हणजेच ज्ञान आहे, याच्याबद्दल वाद नाही. अरे नभासारखं आहे म्हणजे अरे ज्ञान काय कुठे कमी जास्त असतं काय? ज्ञानामध्ये जर कमी जास्तपणा असता तर ज्ञानाचं नित्यत्व, ज्ञानाचं व्यापकत्व बाधित झालं असतं. ज्ञान सर्वत्र समानच आहे, व्यापकच आहे, सर्वत्र सदा सम आहे ना. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा बोलतात जेथा आणून आहे विषम ते अभंगात झालं. सर्व 5व्या अध्यायामध्ये हे जाणोनी वर्म समदृष्टीचे इथे येते. आपणची अद्वय ब्रह्म ऐसे जाणोनी वर्म समदृष्टीचे. ज्ञानोबा चिंतन करताना काय बोलतात? 5वा अध्याय बघा. सर्वत्र सदा आणि सम हे ज्ञानाचं स्वरूपच आहे. जे सर्वत्र आहे, जे सदा आहे आणि जे सम आहे तेच ब्रह्मज्ञान ना. मग सम म्हणण्याचं कारण काय? याचा अर्थ ज्याच्या अंतःकरणामध्ये विषमता आहे तिथं ज्ञान नसतं हे सांगण्यात तात्पर्य. म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे तदितर वस्तूंचा स्वाभाविक निषेध किंवा त्या स्वाभाविक त्याचा त्याग करणं याला परिसंख्या अलंकार म्हणतात. असा एक अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी वापरून दाखवला. अजून काही अलंकाराचा विचार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एखादा अलंकार सांगतो, पण रूपक अलंकार सांगून हे सगळं थांबवतो. रूपक अलंकार ज्ञानोबारायांनी खूप वापरला. ज्ञानोबारायांच्या रूपकाचा सगळ्यात जास्त प्रभाव आपल्याला एकनाथी भागवतावर दिसतो. नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकारांपैकी रूपक अलंकार जेवढा उचलला तेवढे सगळेच्या सगळे अलंकार नाथ महाराजांनी वापरले नाही. पण रूपक अलंकार मात्र ज्ञानोबारायांपेक्षाही जास्त वापरला असं वाटावं इतका जास्त नाथ महाराजांनी वापरला. पण मला आत्ता नाथ भागवतात जायचं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये रूपक अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. रूपकाच्या संबंधानं ज्ञानोबारायांनी काही विधानं केली. रूपक अलंकार म्हणजे असा अलंकार आहे की ज्या अलंकारामध्ये उपमान आणि उपमेय यांच्या आत्यंतिक सादृश्यामुळे एकरूपत्व दिसत असतं त्याला रूपक अलंकार म्हणतात. तद रूपकम अभेदोय उपमान उपमेय योगो. काव्य प्रकाशाने रूपकाचं लक्षण करताना असं म्हटलं, रूपक अलंकार तो की जिथं अभेद आहे. कशामध्ये? उपमान उपमेय योगो. उपमान आणि उपमेय यांच्यामधला अभेद जिथं सांगितला जातो त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. त्या रूपकाचा आणखी थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार उद्याला आत्ता लगेच संध्याकाळी 7:30 वाजता हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज कोलंबीकर यांचं कीर्तन होणार आहे. सर्वांनी असंच बसून श्रवणाचा लाभ घ्यावा. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरू महाराज की जय. सद्गुरू हरी महाराज.